नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात जाणारी अपेक्षित 15 कलाकारांची नावं या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। वेल, त्या 15 कलाकारांची मी नावं तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, ती जी 15 कलाकारांची नावं मी आत्ता तुम्हाला सांगणार आहे, तर त्यातील बरेचशी नावं कन्फर्म देखील झालेली आहेत। वेल, चला ते 15 कलाकारांची नावं मी तुम्हाला सांगूनच टाकतो। तर पहिलं नाव त्या ठिकाणी आहे अरबाज पटेल याचं। वेल, अरबाज पटेलचा एक आत्ता रियालिटी शो MTV वरती देखील सुरू आहे। तर अरबाज पटेलचे इंस्टाग्रामवरती देखील चांगले फॉलोअर्स आहेत। तर अरबाज पटेल हा नक्कीच बिग बॉसच्या घरात येऊ शकतो आणि हा जर आला तर विनर मटेरियल देखील हा होऊ शकतो। तर हे खूप महत्त्वाचं नाव आहे। त्यानंतर दुसरं नाव आहे अंकिता वलावळकर। तर अंकिता वलावळकर ही एक कोकणी यूट्यूबर आहे, जिने त्या ठिकाणी कोकण विषयक जे जेवण असतं त्याच्याबद्दल एक्सप्लोर असतं ते त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे। तर अंकिता वलावळकरचे देखील चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरात येण्याचे। त्याच्यानंतर तिसरं नाव आहे सिद्धार्थ खिरड याचं। तर सिद्धार्थ खिरडेबद्दल बोलायचं झालं तर याने खूप सारे TV शोज त्या ठिकाणी केलेले आहेत। त्याचप्रमाणे हा एक ॲक्टर आहे। तर सिद्धार्थ खिरडच्या देखील त्या ठिकाणी चांगले चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरात एंटर करण्याचे। त्याच्यानंतर चौथं नाव जे आहे ते आहे तेजश्री जाधवीचं। वेल, तेजश्री जाधवबद्दल बोलायचं झालं तर मागच्या खूप सीझन्सपासून हिचं नाव चालू आहे। तर त्या ठिकाणी या सीझनमध्ये देखील हिचं नाव येत आहे की या सीझनमध्ये तेजश्री जाधव बिग बॉसच्या घरात येऊ शकते। त्याच्यानंतर पाचवं नाव आहे जान्हवी किल्लेकर हिचं। तर जान्हवी किल्लेकरला तुम्ही रिसेंटमध्येच एका सिरियलमध्ये पाहिलेलं असेल विलनच्या अवतारात, ते म्हणजे भाग्य दिले तुम्हाला। तर ही एक ॲक्टर आहे आणि हिचेही देखील त्या ठिकाणी खूप सारे चान्सेस आहेत। त्याच्यानंतर सहावं नाव आहे विवेक सांगळे याचं। विवेक सांगळेला देखील तुम्ही कलर्स मराठीवरील भाग्य दिले तुम्हाला या सिरियलमध्ये लीड रोल करताना पाहिलं असेल। तर विवेक सांगळेचे देखील त्या ठिकाणी चान्सेस आहेत। त्याच्यानंतर सातवं नाव आहे माधुरी पवार हिचं। माधुरी पवार त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा वेबसिरीजमध्ये सिरियलमध्ये दिसलेली आहे आणि हिचे देखील चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरात येण्याचे। त्याच्यानंतर आठवं नाव आहे चेतन वडेरे याचं। वेल, चेतन वडेरेबद्दल सांगायचं झालं तर चेतन वडेरे हा देखील ॲक्टर आहे आणि खूप साऱ्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं होतं। त्याच्यानंतर 9वं नाव आहे रसिका ढोबळे हिचं। वेल, रसिका ढोबळे ही एक त्या ठिकाणी इन्फ्लुएन्सर आहे। रसिका ढोबळे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर जाऊबाई गावात या रियालिटी शोमध्ये देखील त्याने पार्टिसिपेट केलं होतं। त्याच्यानंतर 10वं नाव आहे समृद्धी केळकर हिचं। तर मित्रांनो, समृद्धी केळकरला तुम्ही फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत देखील पाहिलेला आहे। तसेच आत्ता एक रियालिटी शो देखील त्या ठिकाणी स्टार प्रवाहावरती सुरू होता, तो म्हणजे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1। तर या शोमध्ये देखील या होत्या। तर यांचं देखील नाव त्या ठिकाणी ऑलमोस्ट कन्फर्म सांगितलं जात आहे। तर यांचे देखील चान्सेस आहेत। त्याच्यानंतर 11वं नाव आहे अनुष्का सरकटे हिचं। तर अनुष्का सरकटेला तुम्ही कारभारी लय भारी या त्या ठिकाणी सिरियलमध्ये पाहिलं असेल, तर यांचं देखील नाव येत आहे। त्याच्यानंतर 12वं नाव येत आहे अक्षया गुरव हिचं। वेल, अक्षया गुरवबद्दल सांगायचं झालं तर राधा प्रेम रंगी रंगली मालिकेत तुम्ही हिला पाहिलं असेल, तर हिचंही देखील नाव बिग बॉस मराठी सीझन 5साठी येत आहे। त्याच्यानंतर 13वं नाव आहे किरण गायकवाड याचं। किरण गायकवाडबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे, कारण देवमाणूस सिरियलमधून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे। तर किरण गायकवाडचं देखील त्या ठिकाणी नाव समोर येत आहे। त्याच्यानंतर 14वं नाव आहे अविनाश नारकर यांचं। तर अविनाश नारकर देखील या सीझनमध्ये आपल्याला दिसू शकतात। त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट 15वं नाव आहे नेहा खान यांचं। नेहा खान देखील मागच्या खूप सीझन्सपासून येत आहे यांचं नाव, पण या सीझनमध्ये त्यांचे खूप जास्त चान्सेस सांगितले जात आहेत की पार्टिसिपेट त्या सीझनमध्ये करू शकतात। वेल, हीच ती अपेक्षित 15 कलाकारांची नावं आहेत आणि याच्यातील 80 ते 90% नावं कन्फर्म आहेत। वेल, तुम्ही या 15 नावांपैकी कोणत्या नावासाठी जास्त एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या कलाकाराला बिग बॉसच्या घरात पाहायचं आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह। तोपर्यंत धन्यवाद।